नमस्कार मंडळी. सकाळ झाली छानपैकी आणि परवीन बनवता नाश्त्यासाठी पुऱ्या. तवसर आमच्या पोलीस पाटलांचो सौ रिया रवी नाईक यांचो फोन इलो. म्हणाले आज गुरुवारा हडपीच्या मठात जाऊचा स्वामींच्या दर्शनाक. चला, आम्ही तयारी केली, जेवला बिवला, आंघोळ बिंगोळ आटोपली आणि निघालो. नायकांनी आपली रिक्षा काढल्यानी आणि आम्ही आपले बाईकने निघालो. पाऊण तासाचा प्रवास करून हडपीडाक मठात पोहोचलो. चपला खाली काढलो, वर चालत गेलो. स्वामींचा छान असा दर्शन घेतला. थोडा वेळ बसलो आणि मग बाहेर इलाव. तसे सगळ्यांच्या अंगात कॅमेरामन संचारले नी फोटो व्हिडिओ काढू घेतले. प्रांगण खरंच छान हा, प्रशस्त आणि शांत हा. मठाच्या सुरुवातीक सर्व संतांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत, त्या बघत राहण्यासारख्यात. मठाच्या प्रवेशद्वारावर प्रभू श्री रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण आणि मारुतीरायांची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे, ती सुद्धा बघण्यासारखी आहे. बाहेरून सुद्धा छान असं स्वामींचं दर्शन घेता येतं. ही बघा आमची मंडळी, या रिया बहिणी, ते रवी दादा, ही परवीन म्हणजे नीलम, ही सानू आमची लेक आणि ह्यो वाडीतलो हिरो रितेश. रविदादानी रिया वहिनींचो झील. बाहेर इलावनी मठाजवळच रविदादांचो एक पाहुणं होता, थंय धावती भेट घेतली आणि हायवेक लागला. ह्यो बघा नांदगावचो श्रीदेव कोळंबा, ह्याचा दर्शन आवर्जून घेऊचा, म्हणजे प्रवास सुखकर होता. आता आम्ही तरंदळा गेलाव. थंय सावतांची मोठी राईस मिल हा, त्याच्यातून तांदूळ घेतले ने घराक आपले निघालाव. प्रवासात विशेष काही खाल्ला नव्हता. त्यात नशीब परबिनीन सकाळीच आंबोळ्याचं पीठ लावलेल्यान ते इल्या इल्या त्याचे आंबोळे केले, तसे ते आम्ही खाल्ले आणि फस्त केले. आता ह्यो व्हिडिओ बघून म्हातारी माका फोन करून सांगतली, रे मेले माका नेऊक नाय. मी सांगतलंय ती का आता देवच येतलो तुका नेऊक.